कॉयरने सुंदर गीत गायलं आहे. मायवारवर आधारित ते गीत होते आणि फक्त आपल्या चर्चमध्येच नाही तर सर्वत्र आज मायवार खूप आनंदाने साजरा केला जात आहे. जगभरात सर्वात जास्त फोन कॉल्स आज मातांसाठी असतील है ना. आणि इवन बुकेंचे जे शॉप्स आहेत किंवा ग्रीटिंग कार्ड्सचे शॉप्स आहेत, आज खूप गर्दी त्या ठिकाणी असेल. रेस्टॉरंटमध्ये गर्दी असेल. US मध्ये एक सर्वे केला होता की मदर्स डेच्या दिवशी मातांना काय अपेक्षित असतं. तर त्या ठिकाणी अनेक ग्रुप्स समोर आले आणि काही म्हणाले की आम्हाला त्या दिवशी आमच्या प्रिय मुलांसोबत वेळ घालवायचा आहे. दुसरा ग्रुप होता की तो म्हणाला आम्हाला पूर्ण दिवस शांत झोप काढायची आहे. आणि तिसरा ग्रुप होता तो म्हणाला आजच्या दिवशी आम्हाला स्वयंपाकाला सुट्टी हवी आहे. आपण कोणत्या ग्रुपमध्ये आहोत? तिसऱ्या. सर्व ॲक्शन करून सांगतात. थर्ड. ओके, इकडे ऐकलं का सर्वांनी? सो मदर्स डे सेलिब्रेशन आता रिसेंटली खूप जोरात चालू आहे, पण 25-30 वर्षांपूर्वी अशा प्रकारचं सेलिब्रेशन नव्हतं. आम्ही मदर्स डे सेलिब्रेशन म्हणजे मम्मी जेव्हा होती त्यावेळेला आम्ही कधीच मदर्स डे सेलिब्रेट केला नाही, पण वाढदिवस मात्र खूप आनंदाने आम्ही साजरा करायचो. मम्मीचा असू द्या, डॅडींचा असू द्या, दोघांचाही वाढदिवस. त्यासाठी स्पेशल म्हणजे घरात पाळसाहेबांना इन्व्हाइट करायचं, प्रेयर असायची आणि मग त्यांना सरप्राईज गिफ्ट घेऊन द्यायचं. एवढंच सेलिब्रेशन, पण त्यातही खूप मोठा आनंद असायचा. आज एक स्पेशल डे मदर्ससाठी ठेवलेला आहे आणि तो सेलिब्रेट केला जातो है ना. आपल्या मंडळीमध्ये फक्त माताच नाही तर आजींना पण तेवढाच सन्मान दिला जातो. सो मी जर उपदेशाची तयारी करत असताना मला थोडंसं मी मागच्या जीवनामध्ये थोडीशी फ्लॅशबॅकमध्ये गेले होते आणि माझ्या मम्मी डॅडींबद्दल मला काही आठवणी यायला लागल्या. दोघांच्याबद्दल विशेष सांगायचं झालं तर दोघांचेही वडील पाळक होते आणि त्यांच्या आईवडिलांकडून जे माझ्या मम्मी डॅडींना मिळालं तेच त्यांनी आम्हाला दिलं. तो वारसा त्यांनी आम्हाला दिला आणि त्यामध्ये देवबापाचं भय, देवावरील विश्वास, प्रार्थनेत तत्पर राहणं हे सर्व त्यांच्यापासून आम्ही शिकलो. आम्ही लहान असताना कौटुंबिक प्रार्थनेत तर ते आम्हाला घेऊनच बसायचे, पण त्यांची वैयक्तिक प्रार्थना असायची, वैयक्तिक शास्त्रभाग वाचन असायचं आणि हे सगळं आम्ही त्यांना ऑब्झर्व करायचो लहान असताना की कशा प्रकारे ते अभ्यास करत आहेत, कशा प्रकारे वाचत आहेत, कशा प्रकारे बायबलमध्ये मार्किंग करत आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही पाहत असायचो. आणि दोघांचं असं होतं की मम्मी सुंदर गोड आवाजात ती गायची आणि डॅडींना गिफ्ट होता की ते स्किट्स लिहायचे, ख्रिश्चन स्किट्स, आणि त्यावर सर्वांना ते ॲक्टिंग पण करायला लावायचे, गीत पण ते कंपोज करायचे. सो असं त्यांचं जीवन होतं आणि जे आम्ही त्यांच्याकडून शिकलो ते आज आम्ही आमच्या मुलांना देत आहोत. सो जेव्हा उपदेशाची तयारी करत होते ह्या सगळ्या गोष्टी रिकलेक्ट करत असताना अचानक मला उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण झाली. उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही दरवर्षी मे महिन्यात वडाळा मिशन ह्या ठिकाणी मामाच्या गावी जायचो. आजी आजोबाई तिथे असायचे. आजीला आम्ही काकू म्हणायचो आणि आजोबांना दादा म्हणायचो. तर आजी आजोबा खूप प्रेमळ स्वभावाचे असायचे आणि खूप कौतुक, खूप लाड आमचा असायचा. आम्ही 10 ते 11 नातवंड आजीच्या अवतीभोवती फिरत असायचो, पण तिने कधीच चिडचिड केली नाही किंवा तिने कधी कंटाळा केला नाही. तिच्या हातचे जेवण म्हणजे एक फीस्ट अशी वाटायची. मी हे मुद्दाम सांगत आहे कारण हे सगळं आपल्या वचनाशी कनेक्टेड आहे. रात्रीच्या जेवणानंतर एक आकर्षण वेधणारा कार्यक्रम असायचा. आम्ही उत्सुकतेने त्या कार्यक्रमाची वाट पाहायचो आणि ते म्हणजे पपेट शो. आमच्या आजोबांना म्हणजे दादांना बरेच जण ओळखतात. अमेरिकन मिशनमध्ये ते रेव्हरंट म्हणून त्यांनी सेवा केलेली आहे. अनेक वर्ष त्यांनी सेवा केली आणि अनेक गावांमध्ये पपेट शो करून त्यांनी सुवार्ता केली आहे. सो दिवसभराचा सर्व थकवा, क्षीण दूर सारून काकू आणि दादा
हे आम्हाला पपेट शो, रात्री जेवणानंतर पपेट शो आम्हाला दाखवायचे आणि बायबलमधील वेगवेगळ्या गोष्टी अगदी सुंदर साध्या सोप्या शब्दांमध्ये ते आम्हाला कळेल अशा प्रकारे त्या भावल्यांचं एक्सप्रेशन्स, भावल्यांची हालचाल अगदी सुंदर रीतीने करून ते आम्हाला त्या गोष्टी स्पष्ट करायचं. आम्ही खूप हे सर्व एन्जॉय करायचो. त्यांच्याद्वारे जो विश्वासाचा वारसा आम्हाला मिळाला त्यासाठी मी खरोखर देवबाप्पाचे आभार मानते. इकडे दुसरे आजोबा, डॅडींचे डॅडी, ते देखील सॅल्वेशन आर्मीमध्ये सेवा करायचे, मेजर म्हणून ते होते. आणि माझे पणजोबा ब्रिगेडियर म्हणून सॅल्वेशन आर्मीमध्ये सेवा करत होते. आणि ह्या सेवकांच्या घरात आमचा जन्म झाला हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्याकडून आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि फक्त मीच नाही तर माझे बहीण भावंड देखील आज सेवेत आहे. आईवडिलांनी आम्हाला आमच्या हृदयात जे पेरलं, जो वारसा आम्हाला दिला, आज तो आम्ही पुढे नेत आहोत. आमच्या लेकरांना देखील आम्ही त्यामध्ये चालवत आहोत. सो आज आपल्या जो वचनाचा शीर्षक आहे, पास ऑन द लिगसी ऑफ फेथ. पास ऑन द लिगसी ऑफ फेथ, विश्वासाचा वारसा पुढे न्या. मदर्स डे म्हटले की मी मगाशीच सांगितलं, फक्त आईचा सत्कार त्या ठिकाणी होत नसतो तर आजीचा सत्कार देखील होत असतो. आणि आज आपण आजी आणि आई या दोघींच्या जीवनाबद्दल पाहणार आहोत, है ना. मगाशीच आपण शास्त्रभाग वाचला, नाही तर मी गेस करायला सांगितलं असतं. कोणाच्या जीवनाबद्दल पाहणार आहोत? आजी, काय नाव होतं आजीचं? लोईस. आणि आई युनिके. ओके. सो जुन्या करारात जेव्हा आपण 3 जनरेशन पाहतो, अब्राम, इसाक आणि याकोब, हे 3 जनरेशन्स आपण विश्वासामध्ये पाहतो. नवीन करारात हे 3 जनरेशन्स आहेत, 3 पिढ्या आहेत, लोईस, युनिके आणि तिमोथी. तिमोथीबद्दल सांगायचं झालं तर तिमोथी एक तरुण मुलगा आहे आणि त्याची आई यहुदी होती आणि वडील हेलेनी होते. सो त्या कुटुंबामध्ये विभाजन होतं, डिव्हिजिव्ह अशी फॅमिली होती ती. हे कुटुंब लुस्त्र या ठिकाणी राहत होतं, जे आज टर्कीमध्ये आहे. सो पहिलं तिमोथी जर आपण पाहिलं, पहिलं तिमोथी याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन त्या ठिकाणी जर आपण वाचलं, पहिलं तिमोथी पहिला अध्याय आणि पहिलं वचन. देव आपला तारणारा ख्रिस्त येशू आपले आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पाऊल याच्याकडून विश्वासातील माझे खरे लेकरू तिमोथ्या याला. येस, विश्वासातील माझे खरे लेकरू तिमोथ्य ह्याला. पाऊल त्याला विश्वासातील माझे खरे लेकरू तिमोथ्य असे संबोधित आहे, है ना. आणि ह्या वेळेला जेव्हा पत्र पाऊल लिहित आहे तिमोथ्याला, त्यावेळेला पाऊल तुरुंगात आहे, जेलमध्ये आहे. आणि तिथून त्याला तिमोथीची आठवण होत आहे. काहीतरी अशी गोष्ट झाली आहे की त्याला तिमोथीची आठवण होत आहे आणि तो पत्र तिमोथीला लिहित आहे. आणि लिहित असताना तो त्याला माझे विश्वासातले खरे लेकरू असे संबोधित आहे. विश्वास ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याची आठवण करत असताना पौलाच्या मनात काय येत आहे हे आपण 2 तिमोथी पहिला अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये मी वाचत आहे. 2 तिमोथी पहिला अध्याय 4था वचन. मी आपल्या प्रार्थनात रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझे अश्रू मनात आणून. पौल जेव्हा तिमोथीची आठवण करत आहे तर त्याच्या समोर तिमोथीच्या डोळ्यातले अश्रू समोर येत आहेत. ते अश्रूंची आठवण त्याला होत आहे. पौलाने तिमोथीला इफिस येथील मंडळीचा कारभार सोपवला होता. त्या मंडळीचं पुढारीपण करायला त्याने तिमोथीला इफिसमध्ये ठेवलं होतं. इतक्या दिवस पौल तिमोथीबरोबरच होता, पण आता मात्र इफिसमध्ये त्याच्यावर मंडळीचा कारभार सोपवून पौल तेथून निघून जात आहे. आणि मे बी तिमोथी थोडासा
भावूक झाला आहे, थोडासा इमोशनल झाला आहे, कारण तो तिथेच एकटा राहणार आहे आणि पाऊल मात्र तिथून जाणार आहे. सो म्हणून कदाचित त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू दिसले असतील आणि ते अश्रू पाऊलाने आपल्या मनात साठवून ठेवले. त्याला त्या अश्रूंची आठवण येत आहे की कशाप्रकारे तो तिमोथीपासून वेगळा होत असताना कशाप्रकारे त्याचे डोळे पाणावले होते. तिमोथी या अध्यायातून किंवा या शास्त्रभागातून आपल्याला दिसतं की तो एक भावूक होता, इमोशनल सेन्सिटिव्ह असा होता, संवेदनशील होता मराठीत म्हटलं तर. आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळात अनेकांमध्ये ही संवेदनशीलता दिसत नाही है ना, कुठेतरी ही लुप्त झालेली दिसते. आम्ही लहान असताना आमचे पाळकसाहेब ज्यावेळेस घरी यायचे आम्हाला खूप आनंद व्हायचा आणि काही वेळेला स्कूलला जाताना ते कुठे दिसले फ्रूट्स घेताना, भाजी घेताना, त्यावेळेस आम्ही पटकन जायचो आणि त्यांना विश करायचो. खूप मेंबर्स असल्यामुळं त्यांना नावही आठवत नसायची आमची, पण आम्हाला आनंद व्हायचा की आम्ही पटकन जायचो आणि त्यांना विश करायचो आणि नंतर पुढे स्कूलला जायचो. पण आता ह्या दिवसांमध्ये ती संवेदनशीलता किंवा ते इमोशन्स कुठेतरी लुप्त होताना दिसत आहेत. ते रिस्पेक्ट किंवा तो आदर या दिवसांमध्ये दिसत नाही. सोशल मीडियामुळे जरी असं आपले तरुण किंवा इतर बाहेरचे तरुण, ख्रिस्ती तरुण कोणी जवळून जरी जात असलं तर काही वेळेला ते नजर चुकून निघून जातात, भडकन गाडीवर निघून जातात है ना. सो ह्या गोष्टी आपल्याला आपल्या तरुणांना, आपल्या लेकरांना शिकवायचं आहे, आदर करणं, रिस्पेक्ट करणं. पण दुसरीकडे जर पाहिलं तर काही आई वडील आपल्या मुलांवर खूप छान संस्कार करत आहे. जेव्हा आपण ख्रिसमसचे प्रोग्राम्स करत असतो त्यावेळी खूप लेकरं, तरुण, संडे स्कूल सर्वच एकत्र येतात, खूप आनंदाने पुढाकार घेतात सर्वच कामासाठी, डेकोरेशन म्हणा, कुठलीही गोष्ट. मग जेवण वाढण्याच्या कामात देखील ते अग्रेसर असतात आणि ते झाल्यानंतर झाडून घेण्यामध्ये देखील ते खूप पुढाकार घेतात. सो त्यावेळेला आम्ही बघत असतो की खरंच हे तरुण जर इथे करत आहे, मंदिरामध्ये जर करत आहेत, तर हे घरी निश्चित आपल्या आईवडिलांना मदत करत असतील आणि हे जे संस्कार हे त्यांच्या मम्मी डॅडीने त्यांना दिले हे आम्ही त्या ठिकाणी पाहत असतो. सो हे मी का सांगत आहे, कारण आई वडील आपल्या लेकरांना जे देतील तेच ते पुढे घेऊन जाणार आहे. जर आपण विश्वास त्यांना दिला, प्रभूवरील विश्वास, तोच विश्वास ते पुढे घेऊन चालणार आहे. पाऊल आणि तिमोथीमधील जे नातं होतं ते खूप जवळचं होतं, म्हणून पाऊलाचे त्याच्यापासून दूर जाणं त्याला ते सहन झालं नाही आणि पाऊल जसं काय त्याचा एक स्पिरिच्युअल फादर होता. त्याच्या हळवेपणाला पाऊलाच्या अंतकरणाला स्पर्श केला. तिमोथीचा जो हळवेपणा होता तो पाऊलाच्या अंतकरणाला स्पर्श करून गेला. आई आणि आजीचे नाव या ठिकाणी आपण पाहत आहोत ना 5व्या वचनामध्ये. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्या ठाई आहे असा मला भरोसा आहे. आजी लोईस आणि आई युनिके त्यांच्या ठाई जो विश्वास होता तोच तुझ्या ठाई पण आहे असा पाऊल तिमोथीला सांगत आहे. या ठिकाणी कदाचित तो लहान असताना आजी आणि आईचं नाव दिले, वडिलांचं नाव या ठिकाणी मेन्शन केलं नाही, डॅडींचं नाव लिहिलेलं नाही आहे. कदाचित तिमोथी लहान असताना त्याचे डॅडी त्याला सोडून गेले असतील. शास्त्रभागात जर आई आणि आजी लिहिले तर याचा अर्थ हा होत नाही की आई आणि आजीचीच जबाबदारी असते लेकरांना बघण्याची, असा अर्थ होत नाही. वडिलांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. खरं पाहिलं तर आई, आजी, वडील दोन्हीकडून जेव्हा हा विश्वास लेकरांपर्यंत जातो तर तो विश्वास अधिक स्ट्रॉंग होतो. ते लेकरं त्या विश्वासामध्ये अधिक स्ट्रॉंगरित्या वाढत असतात, हे आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. तिमोथीचे वडील विश्वासणारे नसल्यामुळे आजीपासून आणि आईपासून हा विश्वास या तरुणामध्ये आलेला आहे. पण जर परिस्थिती वेगळी असेल, जर वडील नसतील किंवा सिंगल पॅरेंट असेल तर काय करायला हवं. युनिके ह्या नावाचा अर्थ आहे एक चांगली विजेता आणि हिने त्याप्रमाणेच कार्य केलेलं आहे.
तिच्या नावाप्रमाणे तिने जीवन जगलेलं आहे. ख्रिस्तावरील विश्वासामुळे एक विभाजित कुटुंबावर तिने विजय मिळवलेला आहे. युनिक आहे. ख्रिस्तावरील विश्वासात वाढत असताना येणाऱ्या नवीन चॅलेंजेसवर तिने विजय मिळवलेला आहे. तिने सर्व प्रकारच्या भयांवर विजय मिळवला आहे आणि एका नवीन जीवनाचा अनुभव घेतला आहे. तिने ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि तो कोण आहे हे तिला समजले आहे. जो विश्वास तिच्या ठायी होता, तिच्या आईच्या ठायी होता, तोच विश्वास तिने आपल्या मुलाला दिलेला आहे. युनिकेने तिमोथीला ख्रिस्तावरील विश्वासात वाढवले आहे. युनिकेने तिमोथीला ख्रिस्तावरील विश्वासात वाढवले आहे. आज मातांना एक प्रश्न आहे, तुमचा तिमोथी कुठे आहे? तुमचा तिमोथी कुठे आहे? आज तो तुमच्या सोबत आहे का? दुकानात गेला आहे, पाणी भरायला घरी थांबला आहे, पाहुणे येणार आहेत म्हणून थांबला आहे, हे उत्तरे नको आहे. आध्यात्मिकरित्या तुमचा तिमोथी कुठे आहे? काही उत्तरे येतात, अशी पण येतात की तो बायबल वाचतो, तो प्रार्थनाही करतो, पण चर्चलाच येत नाही. सगळं करतो पण तो चर्चलाच येत नाही. मातांनो, कुठे कमी पडत आहात हे जाणून घेण्याची गरज आहे, कारण फळावरून तुमच्या विश्वासाची पारख होते. प्रार्थना आणि अभिज्ञा कधीच चर्च बुडून कोचिंग क्लासेसला गेले नाहीत. फक्त प्रार्थना आणि अभिज्ञेचंच नाही सांगणार, पण आपल्या संडे स्कूलमधून आदित्य जाधव आणि फ्रँकलिन मकासरे हे देखील बोर्ड एक्झाम्स होते, कोचिंग क्लासेस होते, पण ते सुद्धा कधीच चर्च बुडून क्लासेसला गेले नाही. क्लास बुडाले तरी चालतील, पण चर्च बुडायला नको. रेग्युलरली त्यांनी संडे स्कूल अटेंड केलेले. अशा डेडिकेटेड लेकरांसाठी खरोखर आपण देवबाप्पाचे आभार मानूया. चांगल्या गोष्टी ते मंडळीमध्ये शिकत आहेत. अजून एक प्रार्थनेबद्दल सांगायचं झालं तर तो 9वीत असताना त्याला एका डॉक्युमेंटरीसाठी सिलेक्शन झालं होतं आणि त्याला चर्चच्या फादरचा रोल दिला होता. खूप इम्पॉर्टंट मेन रोल त्याला दिला होता. रोज शूटिंग व्हायचं, रोज त्याला स्कूलनंतर जावं लागायचं आणि 7-8 दिवसानंतर असं झालं की त्याला सांगितलं की तुला त्या संताच्या पाया पडायचं आहे, त्याला नमन करायचं आहे. आणि प्रार्थनेनी काही विचार न करता म्हणाला, मी नमन करणार नाही, आम्हाला अशी परमिशन नाही आहे. ज्यांनी त्याला निवडलं होतं त्यांनाही थोडंसं वाईट वाटलं की एवढं इथपर्यंत शूटिंग झाले आणि आता हा असं करतो आहे थोड्याशा गोष्टीवरून. पण त्याचा तो डिसिजन जो होता तो प्रशंसनीय होता. रोल दुसऱ्यांना गेला, मेन रोल होता दुसऱ्यांना गेला, पण त्याच्या डिसिजनची लहान वयात प्रशंसा झाली. जे आपण आपल्या मुलांना देऊ तेच ते पुढे घेऊन जाणार आहेत. जो ख्रिस्तावरील विश्वास आपण आपल्या मुलांना देऊ तोच विश्वास ते पुढे घेऊन जाणार आहेत. पाऊल पहिल्यांदा लुस्त्रमध्ये आला तेव्हा ह्या कुटुंबाला विश्वासाद्वारे तारण प्राप्त झाले होते. पाऊल दुसऱ्यांदा आला तेव्हा तिमोथी मोठा झाला होता. एक तरुण मुलगा ज्याच्यामध्ये पाऊलाने असे काहीतरी पाहिले की तो त्याला त्याच्यासोबत मिशनरी प्रवासामध्ये घेऊन गेला. आईनेही त्याला जाऊ दिले, कारण जे तिने त्याच्या अंतकरणात बिंबवले होते तो वारसा घेऊन तिमोथी पुढे चालला होता. एक सुंदर उदाहरण सांगते, कदाचित तुम्हाला माहीत असेल. जॉन वेस्ली आणि चार्ल्स वेस्ली यांची आई सुसन्ना वेस्ली ऐकलं आहे का? सुसन्ना वेस्लीबद्दल ऐकलं आहे का कोणी? सुसन्ना वेस्ली एका मोठ्या परिवारातून होती. लग्नानंतर त्यांचे वैवाहिक जीवन थोडेसे कष्टमय होते. सॅम्युअल वेस्ली हे त्यांच्या पतीचं नाव. बऱ्याच वेळा ते सेवेनिमित्त बाहेर असायचे. सुसन्नाला 19 मुले होती, त्यामधील 9 मुले लहान असतानाच वारली. बाकीच्या मुलांचं संगोपन तिने एकटं केलं. त्यांचं शैक्षणिक आणि त्यांचं आध्यात्मिक शिक्षण तिने स्वतः एकटीने पाहिलं.
इतक्या मोठ्या परिवाराला ही माता केवळ प्रार्थनेमुळं सांभाळू शकत होती. प्रार्थनेवर तिचा खूप विश्वास होता. एवढ्या गडबडीच्या धावपळीच्या जीवनामध्ये दिवसातून 2 तास ती प्रेयरसाठी राखून ठेवायची. आणि छोटंसं घर होतं, पण ती प्रेयर पण कशी करायची, मुलांची गडबड धावपळ, त्या गडबडीत किचनमध्ये बसून तिचं जे ॲप्रन असायचं, आपण किचनमध्ये ॲप्रन वापरतो ना स्वयंपाक करताना, ते ॲप्रन डोक्यावर घेऊन कवर करायची आणि त्या ॲप्रन खाली ती प्रेयर करायची. तिच्या फॅमिलीला, लेकरांना सिग्नल मिळायचा की आता मम्मीची प्रेयर चालू आहे, डिस्टर्ब करायला नको. तशा प्रकारे ती प्रेयर करायची. ॲप्रन खाली 2 तास देवाबरोबर संभाषण करायचे. सो अशा प्रकारच्या जेव्हा आपण माता पाहतो तर आपल्याला अधिक त्यामधून आशीर्वाद मिळतो. तिच्या त्या प्रेयरचा काय फायदा झाला, तिचे 2 मुले जॉन वेस्ली आणि चार्ल्स वेस्ली हे खूप मोठे सुवार्तिक झाले. एवढंच नाही, जॉन वेस्ली हे मेथडिस्ट चर्चचे फाउंडर झाले. है ना. मातेच्या प्रार्थनेमध्ये किती सामर्थ्य आहे. मातेची प्रार्थना तिच्या मुलाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते. खूप इम्पॉर्टंट आहे एका आईची प्रार्थना तिच्या मुलांसाठी. जरुरी नाही की सुसन्नाचा मुलगा मेथडिस्ट चर्चचा फाउंडर झाला, आपल्याही मुलामुलींनी सेवक व्हायला पाहिजे, हे गरजेचं नाही. पण आपल्या मुलामुलींनी चर्चमध्ये येणं खूप आवश्यक आहे, खूप महत्त्वाचं आहे. चर्चमध्ये भाग घेणं, सहभागिता दाखवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. विश्वासाबद्दल आपण पाहिले की कशा प्रकारे या विश्वासाचा वारसा आपल्या लेकरांना द्यायचा आहे. वचन 4 लिहिलं आहे, तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेकभावाने करतो त्याचे मी आभार मानतो. कसली आठवण होत आहे पौलाला? तिमोथेला काय म्हणत आहे? तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होत आहे. निष्कपट विश्वास है ना. विश्वास या ठिकाणी तिमोथीचा विश्वास कसा आहे? निष्कपट आहे. निष्कपटच्या ऑपोजिट काय आहे? निष्कपटच्या ऑपोजिट काय आहे? कपट है ना, ढोंगीपणा. सो वचन 4 आणि 5 जर आपण त्या ठिकाणी वाचलं, 5वं वचन, तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिकी हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा मला भरोसा आहे. कोणता विश्वास? निष्कपट विश्वास. निष्कपट विश्वास आजीच्या ठाई होता, निष्कपट विश्वास आईच्या ठाई आहे आणि निष्कपट विश्वास पौल म्हणतो तुझ्या ठाई पण असेल, मला भरोसा आहे. निष्कपट विश्वास. निष्कपट विश्वास आणि विरुद्ध त्याच्या आहे कपट किंवा ढोंगीपणा. बऱ्याच वेळा देवावरील निष्कपट विश्वासाचा मास्क आपण चेहऱ्यावर लावून फिरत असतो. ज्यांच्या विश्वासात कपट आहे, ढोंगीपणा आहे, त्यांच्या 2 लाईफस्टाईल्स असतात. चर्चमध्ये एक लाईफस्टाईल असते, घरामध्ये वेगळी लाईफस्टाईल असते. चर्चमध्ये खूप नम्रता असते, घरामध्ये भांडखोर स्वभाव असतो है ना. ते कधीच ख्रिस्ताची सेवा खऱ्या अर्थाने करू शकत नाही. स्वार्थ पाहणारे, मास्क धारण करणारी ती व्यक्ती असते. अजून कपट कुठे आढळतो? अजून कपट कुठे आढळतो? देवाला देण्यामध्ये आढळतो है ना. जेव्हा देवाला द्यायचं असतं त्यावेळेला थोडासा कपट मनात येतो. विश्वास तर आहे, देवावर विश्वास आहे, पण कपट पण आहे. देवाला देण्यामध्ये आपण कपट करतो. कशाला पाहिजे चर्चला, कशाला द्यायचं एवढं मोठी रक्कम चर्चला, असे विचार मनात येतात. मागताना देवबापाकडे मोठी लिस्ट असते, पण देताना मात्र आपण ते कंट्रोलमध्ये ठेवतो. सो त्याच्याने चर्चवर कुठला परिणाम होत नाही, पण जे देताना देवबापाला देताना जे कपट मनात बाळगतात ते स्वतःच
देवबापाचे आशीर्वाद राखून ठेवत असतात. आपल्या लाईफस्टाईलमध्ये अजून कपट कुठे आढळतो? सांगताना आपण सर्वांना सांगतो है ना, आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत, पण अजूनही आमच्यातील काही मातांच्या पायात पैंजण आणि जोडवे दिसतात. आपण त्यावर खूप सुंदर अभ्यास केलेला आहे आणि त्याचं एक क्लिप पण आपण ग्रुपवर पाठवली आहे की सर्वांनी ती ऐकावी. पण अजूनही ते पैंजण, जोडवे आणि खूप साऱ्या गोष्टी ह्या आपल्या जीवनात दिसतात. पैंजण आणि जोडवे कशाला घालतात माहिती आहे ना? अशुद्ध आत्मा दूर घालवण्यासाठी, त्याच्यासाठी पैंजण आणि जोडवे घालतात. मार्क याचा पहिला अध्याय 24 वचन कोणी वाचेल? मार्क याचा पहिला अध्याय, मार्क शुभवर्तमान पहिला अध्याय 24 वचन. देवावर आपण विश्वास ठेवतो, प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवतो, हे आपण सर्वांना सांगतो. पण जोडवे आणि पैंजण कशासाठी घालतो? भूत पिशाच घालवण्यासाठी. इथे लिहिलेलं आहे, अशुद्ध आत्मा प्रभू येशूला पाहून ओरडून म्हणाला, देवाचा पवित्र तो तूच. आपला प्रभू येशूमध्ये इतकं सामर्थ्य आहे की भूत पिशाच देखील त्याला घाबरतात. मग त्या गोष्टी कशाला आपण घेऊन फिरायचं आहे? जोडवे आणि पैंजण. हळद एक आहे, लग्नामध्ये मुलामुलींना हळद लावतात, ते एक वेगळी गोष्ट आहे. एका देवाला ते आमंत्रित करतात लग्नामध्ये हळदीद्वारे. दुसरी गोष्ट आहे, अजून कोणती गोष्ट आहे? आपण अजून एक ट्राय केलं, मेहंदी. मेहंदी, मंगळसूत्र, या सगळ्या गोष्टी, 2 वाट्या, या सगळ्या खूप गोष्टी आहेत. सो हे सगळं आपण कशासाठी करतो? हां, अजून एक आहे, लग्नाआधी हळद लावायचं, ते देवबापा विरुद्ध आपण करतो. लग्नानंतर डोहाळे जेवण एक असतं, डोहाळे जेवण, ते देखील, ते कुठून आलं माहिती नाही, पण हिरव्या साडीमध्ये ती स्त्री आपल्याला दिसते, डोहाळे जेवण केलं जातं. आता त्याला मॉडर्न नाव आहे, बेबी शॉवर. सगळं इथल्यासारखंच करायचं, पण नाव काय चेंज करायचं? बेबी शॉवर. हे सगळं आपण कशासाठी करतो? आपल्या नातेवाईकांना आपल्याला दुखवायचं नसतं, त्यांना खुश करायचं असतं. लक्ष द्या, जे नातेवाईक ख्रिस्तापासून दूर असतील तेच असल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला आग्रह करतील. तुम्ही हळद ठेवा, नाही तर ते लग्नासारखं वाटणार नाही. किंवा मुलगी प्रेग्नंट असेल तर डोहाळे जेवण ठेवा, नाही तर ते कंप्लीट प्रोसेस होत नाही, है ना, अडखळण येतील डिलिव्हरीमध्ये. हे कोण बोलतील? कोण अशी गोष्टी सुचवतील? जे स्वतः ख्रिस्तापासून दूर आहेत. आपण त्यांचं ऐकतो, त्यांच्या गोष्टींना प्राधान्य देतो. मत्ते याचा 12वा अध्याय जर आपण काढला, 48 ते 50 वचन कोणी वाचेल? मत्ते शुभवर्तमान याचा 12वा अध्याय 48 ते 50. तेव्हा त्यांनी सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा माझी आई व माझे भाऊ. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. आमेन. तेव्हा त्याने सांगणाऱ्यास उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझा भाऊ? आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, जे देवाच्या इच्छेप्रमाणे करतात. काय म्हणाला? पहा माझी आई व माझे भाऊ, कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. त्यांनाच प्राधान्य द्यायचं आहे, त्यांचंच आपल्याला ऐकायचं आहे. जो स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो. जे स्वतःच देवाला मानत नाहीत, आपण त्यांनाच आनंद देण्यासाठी अनेक गोष्टी, जगातल्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आणतो. तो विश्वास निष्कपट विश्वास नाही आहे, त्या विश्वासामध्ये कपट आहे. जर ह्या जगातल्या गोष्टी त्याच्यामध्ये मिक्स होत असतील तर तो निष्कपट विश्वास नाही, त्या विश्वासामध्ये ढोंग आहे, कपट आहे.
एक मास्क आपण चढवलेला आहे निष्कपट विश्वासाचा. ख्रिस्ती असल्याचा तो मास्क आपण चढवलेला आहे. पण मागे त्या निष्कपट विश्वास दाखवतो इतरांना, पण त्याच्या मागे आपण जगातल्या सर्व गोष्टी करत बसतो. कारण ज्या गोष्टी आपण करू तेच पुढची पिढी फॉलो करत राहणार. आपण जे काही करू, आज जे काही करू तेच पुढची पिढी फॉलो करणार आहे. आज आपण आपल्या लेकरांना लग्नात हळद लावायला सांगितलं, ते त्यांच्या लेकरांना पण सांगणार आहे. पण आपण जर आज स्टॉप केलं, कुठेतरी रेस्ट्रिक्शन्स लावले, तर पुढची पिढी देखील म्हणेल नाही, आमच्या मम्मी डॅडीने तिथे रेस्ट्रिक्शन्स लावले होते, आम्ही नाही करणार त्या गोष्टी. सो कुठेतरी आपण चेंज आणायला हवं. एक माताने पिताने या गोष्टींमध्ये इनिशिएटिव्ह घ्यायला हवा, पुढाकार घ्यायला हवा. जर याच रूढी परंपरा धरून राहू आपण, तर पुढच्या पिढीला आपण तेच सोपवणार आहोत. योहान ह्याचा 2रा अध्याय, प्रभू येशू काय म्हणत आहे पहा. योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 23 आणि 24 वचन. योहान कृष्ण शुभवर्तमान 2रा अध्याय 23 आणि 24 वचन. काय करत होता? वलंडणाच्या सणात यरुशलेममध्ये असताना जी चिन्हे तो करत होता, प्रभू येशू जी चिन्हे करत होता, ती पुष्कळांनी पाहून त्याच्या नावावर विश्वास ठेवला. प्रभू येशूने पाहिलं की ही सगळी जी गर्दी आहे, हा क्राऊड आहे, तो माझ्यावर विश्वास ठेवतो. पण 24 वचनमध्ये काय लिहिलं आहे? पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरोसा नव्हता. त्याला स्वतःला त्यांचा भरोसा नव्हता. म्हणजेच काय? त्याने ओळखलं त्यांच्या ठाई जो विश्वास आहे तो निष्कपट विश्वास नाही. प्रभू येशू आपल्यालाही ओळखून आहे, आपल्या प्रत्येकाला ओळखून आहे. आपला विश्वास कसा आहे? निष्कपट आहे का निष्कपट विश्वासाचं मास्क आपल्या चेहऱ्यावर आहे? जर आपण युनिकेप्रमाणे निष्कपट विश्वास धारण करू तर आपली पुढची पिढी तेच बाळगून चालणार आहे. वचन 6 पौलाचे तिमोथेला 2रे पत्र याचा 1 अध्याय 6व्या वचनाकडे पुन्हा येऊया. या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. ह्या कारणास्तव, वचन 6चं सुरुवात कसं लिहिलंय? ह्या कारणास्तव. कोणत्या कारणास्तव? तुझ्या ठाई, तुझ्या आईचा जो निष्कपट विश्वास आहे, तुझ्या ठाई पण तो निष्कपट विश्वास आहे. आणि त्या निष्कपट विश्वासामुळे तुला जे कृपादान प्राप्त झाले आहे ते प्रज्वलित कर. निष्कपट विश्वासामुळे जे कृपादान तुला प्राप्त झाले आहे ते प्रज्वलित कर, असं पौल तिमोथेला म्हणत आहे. मी मगाशीच सांगितलं, पौलाने तिमोथेला इफिस येथील मंडळीची जबाबदारी सोपवली होती. तरुण मुलगा आहे हा, अनेक चॅलेंजेस आहेत, त्याला तो एन्करेज करत आहे. या चॅलेंजेसमुळं कदाचित तो नाराज झाला असेल, निराश झाला असेल, अनेक गोष्टी आहेत. आणि त्यावेळेस पौल त्याला आठवण करून देत आहे, तुझ्या आईच्या ठाई जो निष्कपट विश्वास होता तोच निष्कपट विश्वास तुझ्या ठाई आहे. आणि त्या निष्कपट विश्वासामुळे तुला जे कृपादान प्राप्त झाले आहे ते प्रज्वलित कर. प्रज्वलित कर, तो जो शब्द आहे याचं जर आपण भाषांतर पाहिलं, त्याचं ट्रान्सलेशन जर पाहिलं तर अनेक विविध त्याचे मिनिंग्स तुम्हाला समजतील. प्रज्वलित कर. पण साध्या सोप्या भाषेमध्ये जर आपण पाहिलं, आपण जेव्हा कॅम्पफायर लावताना एक छोटासा मॅचबॉक्स आपण काडी पेटवतो आणि ती ज्योत घेऊन आपण ते कॅम्पफायरला मोठं करण्यासाठी आपण ती पेटवतो, काडी आहे ना, माचीसची काडी. आणि ती विजू नये म्हणून आपण काय करतो? तिला सांभाळतो आणि मग ती प्रज्वलित होते, मोठी होते. ओके. सो तशा प्रकारचा जे कृपादान तुझ्या निष्कपट विश्वासामुळे तुझ्यामध्ये जे कृपादान आहे ते प्रज्वलित कर.
असं पाऊल तिमोथेला सांगत आहे. निराश होऊ नकोस, हताश होऊ नकोस, चॅलेंजेस येत राहतील, पण तू तुझं कृपादान प्रज्वलित कर, असं पाऊल तिमोथेला सांगत आहे. आपणही परराष्ट्रीय असताना स्वर्गीय पित्याने आपल्यावर दया केली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे आपल्याला पापांची क्षमा मिळाली आहे. येथे बसलेल्या प्रत्येकाला त्याने त्याच्या सेवेसाठी निवडले आहे. प्रभू येशूच्या त्या महान बलिदानाचे आम्ही स्मरण करत असतो, है ना. त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवत असतो. प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यावर आपण विश्वास ठेवत आहोत. आणि तो जो विश्वास आहे तो कसा पाहिजे? निष्कपट. तर त्या विश्वासाला अर्थ आहे. तो विश्वास कसा पाहिजे? निष्कपट विश्वास. त्यामध्ये भेसळ नको आहे, त्यामध्ये ढोंगीपणा नको आहे, त्यामध्ये कपट नको आहे. पौल तिमोथेला म्हणत आहे, तुझ्या ठाई जे कृपादान आहे ते प्रज्वलित कर. आज देवबाप्पाने मंडळीतील इथे जेवढे बसलेले आहेत विश्वासणारे, प्रत्येकाला देवबाप्पाने काही ना काही कृपादान दिलेलं आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवबाप्पाने कृपादान दिलेलं आहे. आणि वचन आज आम्हाला हेच सांगत आहे, जे कृपादान तुमच्यामध्ये आहे ते प्रज्वलित करा, ते प्रज्वलित करा. का? कारण मंडळीसुद्धा एक माता आहे, है ना. मंडळीसुद्धा एक माता आहे. आणि आपण जे करू ते आपले नवीन जनरेशन आपल्याला पाहणार आहे. जर आपण डल बसून देवबाप्पाची भक्ती करत असू, आपल्या जनरेशनमध्ये कॉन्फिडन्स येणार नाही. ते देखील डल बसूनच भक्ती करतील. जर आपण मागे 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 बसत राहू, आपलं जनरेशन देखील आल्यानंतर मागे 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 बसत राहते. त्यांच्यात कॉन्फिडन्स कधीच येणार नाही. आणि परत आपणच त्यांना बोलू, काय मुलं आहेत, मुलांनी कसं पटपट पुढे जावं, मोठ्यांनी गाणी गावी, टाळ्या वाजून गा. आपल्या मुलांमध्ये ते दिसतच नाही असं आपणच म्हणतो. हे कुठून शिकले? आपल्याकडूनच शिकले. ओके. मंडळी जर ॲक्टिव्ह असेल, उत्साही, आवेशी असेल, तर पुढची पिढी त्याहूनही ॲक्टिव्ह होईल. आमेन. पुढची पिढी त्याहूनही ॲक्टिव्ह होईल. सो हे मंडळीने आपली कृपादाने प्रज्वलित करावी असं वचन आपल्याला देखील सांगत आहे. मंडळीमधील ज्या सर्व माता आहेत नियमितपणे साखळी प्रार्थनेत तत्पर असतात. ह्या माता फक्त आपल्या कुटुंबासाठी नाही, तर मंडळीतील प्रत्येक व्यक्तीसाठी आठवणीने आवर्जून प्रार्थना करत असतात. साखळी प्रार्थना करत असताना अनेक चॅलेंजेस आहेत. सोपं नाही आहे त्याच वेळेला प्रार्थनेला बसणं. खूप चॅलेंजेस आहेत. आजारपण आहे, घरातील व्यक्तींचं आजारपण आहे, है ना. कुठेतरी जाणं आहे, दवाखाने आहे, खूप चॅलेंजेस असतात. त्याच वेळी प्रार्थनेला बसणं सोपं नसतं. पण तरी देखील सर्व माता नियमित त्यांच्या वेळेनुसार प्रार्थनेला बसत असतात. खूप मोठी गोष्ट मी सांगत आहे इथे. 22 जुलैला आम्ही साखळी प्रार्थनेला सुरुवात केली. 22 जुलै आणि 22 तारखेला 9 महिने कंप्लीट होतील. 9 खूप इम्पॉर्टंट आहे ना स्त्रियांसाठी. 22 जुलैला सुरू केलं, 22 मेमध्ये 9 महिने कंप्लीट होतील. स्त्री जशी 9व्या महिन्यानंतर एका गोंडस बाळाला जन्म देते, तसेच आपल्या मंडळीमध्ये देखील देवबाप मोठे व अद्भुत गोष्टी करणार आहे. देवबाप आपल्या मंडळीमध्ये देखील मोठी आणि अद्भुत गोष्टी करणार आहे. या आपण देवबापाच्या स्वाधीन होऊ, आपल्या स्वतःला त्याच्या हातात देऊ, त्याच्या कृपेच्या हातात देऊ आणि हीच प्रार्थना करू की देवबापा, जो निष्कपट विश्वास युनिकेच्या ठाई होता, तोच निष्कपट विश्वास आम्हा प्रत्येक मातेच्या ठाई असू दे, या मंडळीच्या ठाई असू दे. हीच आपण प्रार्थना करू. आपले डोळे बंद करू, माना झुकवूया आणि प्रार्थना करूया. अतिसामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आभार मानत आहोत, तुला धन्यवाद देत आहोत या सुंदरशा वचनासाठी.
प्रभू परमेश्वर देव बापा, आज पुन्हा एक वार आमची उणीवता प्रभू तू आम्हाला दाखवून दिलीस. प्रभू परमेश्वर देव बापा, त्यासाठी आम्ही तुझे आभार मानत आहोत. प्रभू, आज आम्ही कुठे उणीव आहोत, कुठे कमी आहोत, प्रभू परमेश्वर देव बापा, यासाठी आम्हाला प्रभू परमेश्वर देव बापा तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. पवित्र प्रभू, ती उणीवता आमची काढून टाक आणि आमच्या लेकरांना प्रभू निष्कपट विश्वास आम्ही देऊन त्यांना पुढे चालवावं, यासाठी प्रभू मंडळीमधील प्रत्येक मातेला प्रभू परमेश्वर देव बाप्पा तू सहाय्य कर. जो निष्कपट विश्वास प्रभू तिमतीची आजी लुईस हिच्या ठाई होता, जो निष्कपट विश्वास त्याची आई युनिके हिच्या ठाई होता, तोच निष्कपट विश्वास मंडळीतील प्रत्येक मातेच्या ठाई असू दे आणि विशेष म्हणजे ह्या मंडळीच्या ठाई असू दे देव बापा, ही आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. कुठलंही कपट, कुठलंही ढोंग प्रभू आमच्या ठाई नसू दे, कुठलंही मास्क आम्ही लावून फिरू नये. तर प्रभू जो निष्कपट विश्वास प्रभू आज तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस, प्रभू परमेश्वर देव बाप्पा तो धारण करून आम्ही चालावं आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुला आमच्या जीवनातून गौरव देत राहावं, यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरव. पवित्र प्रभू, मला देखील तू सहाय्य केलंस, तुझे आभार मानते. प्रभू परमेश्वर देव बाप्पा, होऊ दे हे वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं असं होईल आणि प्रभू त्यामध्ये आम्ही अधिक आणि अधिक वाढत राहू. आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वतःचं इव्हॅल्युएशन करू शकू आणि प्रभू परमेश्वर देव बाप्पा, ज्या काही कमतरता आमच्या जीवनामध्ये असतील, आत्तापर्यंत ज्या केल्या असतील, ज्या टाळल्या असतील, प्रभू परमेश्वर देव बाप्पा, त्या सगळ्या गोष्टी ज्या तुला संतोष विणाऱ्या आहेत, त्या गोष्टी करण्यासाठी आम्हा मातांना प्रभू परमेश्वर देव बाप्पा तू सहाय्य कर, या मंडळीला तू सहाय्य कर. सर्व मान सन्मान गौरव प्रभू तुलाच देत ही छोटीशी प्रार्थना पवित्र येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात मागत आहे, म्हणून तू ऐक देव बाप्पा. आमेन. थँक्यू. सर्वांना हॅपी मदर्स डे.